गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू स्टूडेंट। चलो हम लास्ट लेक्चर को कहाँ तक आए थे देखो। लास्ट लेक्चर आपण पाहिलेलं होतं पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क अँड झिरो वर्क. काय काय पाहिलं होतं आठवतं का बघा. पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क अँड झिरो वर्क. काय असतं पॉझिटिव्ह वर्क? जेव्हा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनने असतं त्याला आपण पॉझिटिव्ह वर्क असं म्हणतो. जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे अपोजिट डायरेक्शनने असते त्याला आपण निगेटिव्ह वर्क असं म्हणतो. तर बाय अप्लाइंग फोर्स जर एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंटच होत नसेल तर त्याला आपण झिरो वर्क असं म्हणत असतो. तर लास्ट लेक्चरला आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. इफ द पॉझिटिव्ह वर्क द cos theta is equal to 0 degree. If the negative work cos theta is equal to 180 degree. And then zero work, so cos 90, that means theta is a 90 degree, so cos 90 its value is put in that equation. What is equation? Work is equal to fs into cos theta. या फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्यानंतर या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत, ट्राय दिस कडे. तर ट्राय दिसच्या बाबतीत काय, ट्राय दिस एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला. काय ऍक्टिव्हिटी आहे पहा. चित्र काढतो या ठिकाणी, काळजीपूर्वक पहा सिस्टमॅटिकली. हा एक टेबल आहे. वी सी द टेबल. आणि या टेबल वरती एक कप ठेवलेला आहे. ओके. त्याच्यानंतर याला एक दोरी बांधली आणि ही दोरी या डायरेक्शनने आपण या ठिकाणी एक दगड बांधलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. हा एक कप आहे किंवा हा एक फ्लास्क आहे किंवा ही एक वाटी आहे, ही एक भांड आहे. वॉट एव्हर इट मे बी. तुम्हाला जे पाहिजे जसं पाहिजे तसं तुम्ही कन्सिडर करू शकता. आता मुद्दा असा आहे, हा एम्प्टी फ्लास्क आहे आणि एम्प्टी फ्लास्क असल्यामुळं काय होतं, हे वेट आहे. लक्षात होते बघा. वेट इज इक्वल टू mg आणि F इज इक्वल टू ma. म्हणजेच W इज इक्वल टू mg असं आपण म्हणू शकतो. बिकॉज A इज इक्वल टू G. A फॉर एक्सेलरेशन अँड G फॉर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आता मुद्दा काय, फोर्स म्हणजेच वेट आहे. जेवढं वेट या बाजूनी सस्पेंडेड आहे, कारण ग्राउंड आपण असं इमॅजिन करू, हे ग्राउंड आहे, हे जमिनीवरती असा टेबल ठेवलेला आहे आणि त्या टेबलावरती एक भांड ठेवलंय. ज्या भांड रिकाम आहे, त्याच्या बॉटमला छिद्र आहे आणि मग त्याला एक दोरी बांधून आपण त्याला एक दगड सस्पेंडेड ठेवलाय. तर अशा वेळेस नेमकं काय होतं, इफ द फोर्स इज ग्रेटर, मग आता डायरेक्शन ऑफ फोर्स कुठला आहे, डायरेक्शन ऑफ फोर्स इज इन दॅट डायरेक्शन. म्हणजेच मी त्याच्यासाठी हा फॉर्म्युला लिहिलाय. वेट म्हणजे काय, वेट म्हणजेच फोर्स आहे. वेट म्हणजे फोर्स म्हणजेच mg किंवा ma. ओके. म्हणजे जेवढं वेट आहे तेवढा फोर्स या भांड्यावरती अप्लाय होईल आणि मग हे भांड या डायरेक्शनने डिस्प्लेस होईल. डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट हे आणि डायरेक्शन ऑफ फोर्स सुद्धा हेच. म्हणजे ज्या डायरेक्शननी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर दोन्ही सेम डायरेक्शनने असतील तर या ठिकाणची जी कंडिशन आहे याला पॉझिटिव्ह वर्क असं म्हणतो. क्लिअर. या कंडिशनला आपण पॉझिटिव्ह वर्क असं म्हणतो. ऑल क्लिअर. हे कन्सेप्ट क्लिअर झालं का बघा. परत एक वेळेस, हा टेबल आहे, इमॅजिन करा. टेबलासारखा दिसत नाही, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हा दिसतो आहे. हा टेबल आहे. या टेबलवरती एक फ्लास्क ठेवलाय. या फ्लास्कच्या बॉटमला आपण छिद्र पाडलंय. तिथून एक दोरी काढून आपण टेबलच्या खाली एक दगड बांधून सोडलेला आहे. जर
याच्यावरती हे हालत जर नसेल, समजा हा फ्लास्क या जागेवरनं हलत नाही, याचा अर्थ म्हणजे हा फोर्स अप्लाय केल्यानंतर सुद्धा जर हलत नसेल तर हा फोर्स वीक आहे. हा फोर्स तेवढा ॲप्लिकेबल नाही, ज्या माध्यमातून हा फ्लास्क डाउनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतो. क्लिअर झालं कन्सेप्ट? चला एक मुद्दा म्हणजे याला आपण पॉझिटिव्ह वर्क असं म्हटलं. आता मी काय करतो आहे, या रस्त्यामध्ये एक लाकडी लाकडी फळी किंवा लाकडी तुकडा याला आडवा टाकलेला आहे. आता काय होईल पहा, फोर्स जरी या डायरेक्शननी असला, फोर्स जरी या डायरेक्शनने एक्झर्ट होत असला तर त्याला किंवा डिस्प्लेसमेंट सॉरी आता इथं काय होणार माहिती का, हे इकडे जाऊन असा ओढला जाणार आहे तोपर्यंत हा फोर्स अप्लाय होतो. क्लिअर? मुद्दा लक्षात घ्या काळजीपूर्वक. समजा एखाद्या विद्यार्थ्याने असा बॉल फेकला तर हा बॉल जो पकडणारा आहे त्याला या डायरेक्शननी, हे काय झालं डिस्प्लेसमेंट, हा झाला फोर्स, हे दोघं एकामेकाच्या अपोजिट आहे म्हणजे तो काय झाला निगेटिव्ह वर्क झाला. सेम कंडिशन या ठिकाणी आहे पहा. आता सध्या इथं लाकडाची फळी आहे, ही फळी या फ्लास्कला अडवणार आहे, पण अडवण्यापूर्वी जेव्हा फोर्स अप्लाय होईल तेव्हा हा फ्लास्क हळूहळू इथपर्यंत सरकेल. इथं फळी आहे, ती फळी या डायरेक्शननी फोर्स अप्लाय करते. दिस वुडन प्लॅंक इज अपोजिट द फोर्स टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. या डायरेक्शननी त्याचं डिस्प्लेसमेंट चालू आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शननी हे जे वुडन प्लॅंक आहे किंवा लाकडाची पट्टी आहे ती त्याला त्या डायरेक्शननी अपोज करते आणि त्याच्यामुळे हा जो फ्लास्क आहे हा डाऊनवर्ड डायरेक्शनला, कारण का या डायरेक्शनला मुवमेंट आहे, या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट आहे, तर या डायरेक्शननी फोर्स अप्लाय होतो आहे आणि हे दोघं एकामेकाच्या अपोजिट आहेत. अपोजिट असल्यामुळं काय झालं, देर इज अ नो डिस्प्लेसमेंट. क्लिअर? त्या ठिकाणी जे काही वर्क होतंय त्या वर्कला आपण काय म्हणायचं, निगेटिव्ह वर्क असं म्हणायचं. ओके, क्लिअर आहे सगळ्या गोष्टी? तिसरा मुद्दा, आता पॉइंट नंबर 3. आता काय करायचंय, इकडं जेवढ्या वजनाचा दगड होता तेवढ्याच वजनाचा दगड इकडच्या बाजूनेही टाकायचा आहे. सेम वेट आहे या दोघांचं. आता मला सांगा, हा फ्लास्क ही पट्टी काढून टाकली, हा फ्लास्क मग इकडे जाईल का इकडे जाईल? बोथ साइड फोर्सेस आर सेम. मुद्दा लक्षात आला? बोथ साइड फोर्सेस आर सेम, therefore these flask, these cup cannot move towards left hand side, cannot move toward right hand side, therefore those cup cannot produces work, so that is a zero work. All clear? It is zero work. क्लिअर झालं कन्सेप्ट? बघा, म्हणजे जर कप या बाजूने जात असेल, फोर्स सुद्धा याच बाजूने असेल आणि कप त्याच बाजूने किंवा ते फ्लास्क त्या बाजूने जात असेल तर आहे त्याला पॉझिटिव्ह वर्क. या बाजूने फोर्स अप्लाय केल्यानंतर जर फ्लास्क मूव्ह होत नसेल, म्हणजे फोर्स आता या बाजूने डिस्प्लेस होत असताना फोर्स या बाजूने अप्लाय होत असेल तर त्यावेळेस म्हणायचं निगेटिव्ह वर्क. आणि दोनही बाजूने फोर्सेस अप्लाय केल्यानंतर जर तो भांड किंवा ते फ्लास्क जागेवरनं मूव्ह होत नसेल तर त्याला म्हणायचं झिरो वर्क. क्लिअर झालं का? बघा आता कन्सेप्ट, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क अँड झिरो वर्क. क्लिअर? क्वेश्चन काय का विद्यार्थी मित्रांनो? क्लिअर? एनी डाउट? चलो आगे चलते हैं फिर. आता मी त्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करतो आणि मग आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. पहा, टेक अ प्लास्टिक कप, मेक अ होल इन द सेंटर ऑफ द बॉटम. कप घेतला, याच्या सेंटरला छिद्र केलेलं आहे, त्याच्यात दोरी बांधली. टेक अ लॉंग थ्रेड, डबल्ड इन, पास इट थ्रू द होल, याच्यातनं पास करायचं त्याच्या छिद्रातनं आणि त्याला एक गाठ बांधायचे. टाय अ थिक इनफ नॉट ॲट द एंड ऑफ द नॉट टिल नॉट पास थ्रू द होल. अशा प्रकारची गाठ बांधायची, या छिद्रातनं पास होणार नाही. आणि टेकिंग केअर दॅट द टू लूज एंड, टेकिंग केअर काय करायचंय, टेकिंग केअर करायचं
तर आपण पाहत होतो ह्या छिद्र म्हणजे या कपला आपण बेसला छिद्र पाडलेलं आहे. त्याच्यानंतर आपण दोरी बांधली आणि मग काय केलेलं आहे ते सस्पेंडेड ठेवलं आहे. टाय अ नट ईच टू द टू एंड ॲज शोन इन फिगर 2.4. आता सध्या काय केलेलं आहे ते दोनच्या दोनही नट हा एक आणि हा एक एकाच बाजूनं सोडलेला आहे ॲज अ फॉलोइंग फिगर. आता त्यापैकी काय केलंय पहिला फिगर फिगर ए टेक्स्टबुकमध्ये आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये असणारे फिगर ए. पुट अ कप ऑन अ टेबल, keep on the nut in the cup and let a thread carrying the other nut hang down along the side of the table. What happens? म्हणजे हे दोन नट आहेत सारख्या वजनाचे आणि या दोन्हीच्या दोनही नट एका बाजूने सोडल्यानंतर काय होईल? हे नट म्हणजे काय? याचं वेट आहे. म्हणजे काय होईल? तिथं लिहिले फॉर्म्युला मी. फोर्स इज इक्वल टू वेट. जेवढं वेट आहे तेवढा फोर्स आहे. म्हणजे इनडायरेक्टली वेट म्हणजेच फोर्स आहे. हा फोर्स याला किंवा हे वेट त्याला खाली खेचणार आहे. म्हणजे मोशन ऑफ द कप इज टू दॅट डायरेक्शन. म्हणजे ज्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय झालेला आहे त्याच डायरेक्शननी कप काय होतो? मूव्ह होतो. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट विल हॅपन? द कप इज मूव्स टू दॅट साइड. कोणत्या साईडला कप मूव्ह होतो? द साइड which apply or which act some force or which is suspended a nut. आलं? That is the positive work. Second, as shown in figure B. B मध्ये काय? When the cup is sliding along the table top, stop it by putting a ruler in its path. रुलर म्हणजे एक पट्टी आहे. आता हा इकडे मूव्ह होणार होता ना, हा इकडे मूव्ह होत असताना त्याच्या रस्त्यामध्ये एक पट्टी आडवी टाकली. त्याच्यामुळं काय होईल? हा कप त्या ठिकाणी अडकून जाईल. आता काय होते? अडकला म्हणजे काय झालं? तर त्या ठिकाणी फोर्स या डायरेक्शनने अप्लाय, डिस्प्लेसमेंट आहे या डायरेक्शनने, फोर्स या डायरेक्शनने आहे. तर हे वर्क कसलं? नेगेटिव्ह वर्क ॲज शोन इन फिगर सी. कीप द कप ॲट द सेंटर. आता काय करायचं? डायग्राम नंबर 3. कप सेंटरला ठेवायचं आहे टेबलच्या अँड लिव्ह द टू नट हँगिंग ऑन अपोजिट साइड ऑफ द टेबल. एक मग हे जे दोन नट होते, दोन नट एका म्हणजे एकाच बाजूने होते. आता एक एक नट या बाजूने एक नट या बाजूनं असं ठेवल्यानंतर काय होतं? तर त्या ठिकाणी हा जो कप आहे ती जागा सोडतच नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपण झिरो वर्क असं म्हणू शकतो. नो डिस्प्लेसमेंट. मग याच्यावरती 3 क्वेश्चन आहेत. फिगर ए. व्हॉट डज द कप गेट पुल्ड? वाय डज कप गेट पुल्ड? कप त्या बाजूला का ओढला चालला? बिकॉज दॅट साइड अप्लाइंग फोर्स विथ द हेल्प ऑफ नट. तर हा कप या बाजूला का मूव्ह होतो? तर त्या बाजूला फोर्स अप्लाय केलेला आहे आणि त्या फोर्स कशामुळे फोर्स अप्लाय झाला? विथ द हेल्प ऑफ नट. नट या बाजूला आहेत म्हणून या बाजूला फोर्स अप्लाय झाला. त्याच्यामुळं हा कप या डायरेक्शनला मूव्ह होतो. फिगर बीचं ऑब्झर्वेशन. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट ऑफ द कप अँड द फोर्स अप्लाइड थ्रू द रुलर? काय आहे? ज्या डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट होते त्याच्या अपोजिट डायरेक्शननी फोर्स अप्लाय केला जातो विथ द हेल्प ऑफ अ रुलर. दॅट मीन्स फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. राईट? हे रिलेशन आहे. रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड फोर्स. ज्या डायरेक्शननी फोर्स आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट या ठिकाणी पाहायला मिळतं. अँड इन फिगर सी वाय डज नॉट द कप गेट डिस्प्लेस? तर फिगर सी मध्ये कप डिस्प्लेस का नाही झाला? बिकॉज इक्वल फोर्सेस ॲक्टिंग ऑन बोथ साइड्स ऑफ द कप. त्या कपच्या दोनही बाजूनी सारखेच फोर्सेस अप्लाय केले होते. सारखे फोर्सेस असे अप्लाय केलेले होते. त्याच्यामुळं तो कप त्या ठिकाणी मूव्ह होत नव्हता. आणि क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द टाईप ऑफ वर्क डन इन फिगर ए, बी अँड सी? फिगर ए मध्ये होतं पॉझिटिव्ह वर्क, फिगर बी मध्ये होतं निगेटिव्ह वर्क आणि फिगर सी मध्ये होतं झिरो वर्क. इन दिस 3 ॲक्शन अबाव, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन applied force and displacement? If applied force is
is in the direction of displacement, that is a positive work. Applied force is in the direction opposite to the displacement, is a negative work. And both are, that means applied force and displacement are perpendicular with each other, that is a zero work. असं आपल्याला या कन्सेप्ट एकामेकामधलं रिलेशन सांगता येऊ शकतं. काही शंका आहे इथपर्यंत? क्लिअर बघा नक्की. चला तर ठीक आहे, या सगळ्या कन्सेप्ट सिस्टमॅटिकली वाचायच्या आहेत, याच्या बाबतीत चर्चा करायची आहे, कारण नेक्स्ट लेक्चरला आपण थोडंसं आणखीन एक छानसा कन्सेप्ट पाहणार आहोत. अर्थ त्याचबरोबर सोलार सिस्टीम, याच्यातल्या कन्सेप्ट काय असतात, कशा असतात, कशा वर्क करतात, हे आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये पाहायचं आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट पिरियडमध्ये त्याच्या बाबतीत डिस्कस करू आणि मग नेक्स्ट पिरियड आपण स्टार्ट करू. थँक्यू. थँक्स अ लॉट.